ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लातूर पोलिसांची बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड, 3 कोटीचा गुटखा व मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलीस दलाकडून अवैध धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबवण्यात येत आहे। अवैध धंद्याविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त MIDC लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीची खात्री करून ASP बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने लातूर येथील अतिरिक्त MIDC मधील कोंबडे एग्रो एजन्सी या वेअर हाऊसवर छापा टाकला। छापेमध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, 1 ट्रक व 1 पिकअप असा 3,05,73,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणी संशयित आरोपी अंकुश रामकिशन कदम वय 32 राहणार रामवाडी तालुका चाकूर, हसन कुमार तिलाही उराम वय 21 राहणार शहाबगंज राज्य बिहार, गोकुळ धनराम मेघवाल राहणार चुवा राज्य राजस्थान, धनंजय गहिनीनाथ कोंबडे, पारस बालचंद पोखरणा, राम केंद्रे, विजय केंद्रे सर्व राहणार लातूर यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, पोलीस नाईक अनंतवाड, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पद्देवाड, रायबोळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली। महानकर निफ्टसाठी सतीश चंदे, लातूर।